पाऊस सुरू झाल्यामुळे आता समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे। त्यामुळे मच्छी समुद्रातून बाहेर येत नाहीये। मच्छी मार्केटमध्ये मच्छी उपलब्ध आहे, मात्र ती स्टॉक केलेली असून या माशांची किंमत सुद्धा आता अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात कुलाब्याच्या मच्छी मार्केटमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। मुंबईकरांच्या आहारातला महत्त्वाचा घटक म्हणजे मच्छी। खरं तर मत्स्य असं आपण त्याला शुद्ध प्रमाण मराठीमध्ये म्हणत असतो। समुद्रातून जी मच्छी मिळत असते त्या मच्छीचा आहार हा मुंबईकरांच्या जेवणामध्ये मुख्यत्वाने आपण पाहत असतो। खरं तर आता मी ससून डॉकवर आहे। 1 तारखेपासूनच मच्छीमारी मासेमारी जी आहे समुद्रातली ती बंद झालेली आहे। ससून डॉकचं जे मुख्य मार्केट आता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतोय ते बंद आहे। या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर एक लहान मार्केट जे आहे ते सुरू आहे। आणखी एक जी जेट्टी आहे तिकडे जाण्याचा मार्गच जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। 1 तारखेपासूनच हा जो मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे। मात्र अशा वेळी मुंबईकरांना मच्छी मिळावी यासाठी स्टॉक करून ठेवलेले जे मासे असतात ते मार्केटमध्ये आणले जातात। ते मासे जे आहेत ते सुद्धा विकले जात आहेत। आपण त्या संदर्भात जे छोटं मार्केट सुरू आहे ससून डॉक परिसरामध्ये ते सुद्धा पाहू शकतो। ससून डॉक म्हणजे खरं तर होलसेल म्हणजे मोठ्या प्रमाणावर इथून मासे विक्री मच्छी विक्री जी आहे ती केली जात असते हे आपण पाहत असतो। छोटं मार्केट सुरू आहे, मात्र आत्ताच्या घडीला मच्छी जी आहे ती महाग होत असते, कारण मासेमारी बंद झाल्यानंतर त्यानंतर खरं तर मासे जे स्टॉक केलेले असतात मुंबईकरांची मागणी ही वाढलेलीच असते। मात्र नवे मासे हे समुद्रातून बाहेर येत नसतात, त्याच्यामुळे माशांची किंमत काहीशी वाढलेली आपल्याला पाहायला मिळत असते। आत्ताच्या घडीला मासे जे आहेत ते साधारण मूळ किमतीपेक्षा 3 ते 4 पटीने महाग मिळत आहेत असं सुद्धा काही मुंबईकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकाससह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।